नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियतां प्रणतास्मताम्। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते। देहि सौभाग्यमारोग्यं देहि मे परमं सुखं। रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। ओम श्री मात्रे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज 3 ऑगस्ट 2026. त्याला पण आकृती वाचः हे पद आणि त्यापासून तयार होणारा मंत्र ओम वाच आकुते नमः याचं महात्म्य आणि फलश्रुती पाहिली. त्यात आपण वाचा भाषा वाणी या अर्थी लक्ष्मीचं प्रकटीकरण आविष्कार पाहिला. आज आपण जी रुच आहे मन काम आकृती वाचः सत्यमशी मही या रुचेमधील सत्यम या पदाचं विवेचन आणि त्यापासून तयार होणारा मंत्र यांचा अभ्यास करणार आहोत. श्लोक 168चा उत्तरार्ध आणि 169 या श्लोकामध्ये सत्यम या पदाचे आणि ओम सत्याय नमः या षडक्षर मंत्राचं विवेचन केलं आहे. सत आणि तत् अशी ब्रह्माची 2 रूप आहेत. हे थोडं तत्वज्ञानात्मक असं चिंतन आहे. वस्तुतः ते एकाच ब्रह्मस्वरूपाचे आयाम आहेत, सत आणि तत्. म्हणजे आपण कसं तळहात आणि असा मलहात दोन्ही असं पाहतो ना, असं एकाच हाताचा हा उलट सुलट घेतला की होतं, तसं सत आणि तत् असं ब्रह्मस्वरूपाचं हे आयाम आहे. बृहदारण्यक उपनिषदाचा संदर्भ घेऊन हे पद इथं स्पष्ट केलं आहे. आपल्याला माहिती आहे की लक्ष्मीतंत्र ह्या ग्रंथामध्ये योग आहे, ध्यानयोग आहे, राजयोग आहे, हठयोग आहे, कुंडलिनी योग, तत्वज्ञान आहे, सांख्य आहे, दर्शन आहेत. आपण एक एक पाहत आलोय आतापर्यंत. तसं आता जे आपण पाहणार आहोत ते औपनिषदिक तत्वज्ञान पाहणार आहोत. कारण थोडस चिंतन ज्ञान स्वरूपाचं पण केलं गेलं पाहिजे. इथं असं म्हटलंय की ज्याच्यामुळे यत प्रमाणेनं, श्लोक तर मी दरवेळेला सांगते तुम्हाला, मी काही श्लोक वाचत नाही, याचा अर्थ वाचतो. सच्च त्यच्च जगद्वेधा यत प्रमाणेनं दृश्यते. सत आणि तत् असे 2 पद इथे घेतलेले आहेत. ज्याच्या प्रामाण्यामुळे, प्रामाण्य आपल्याला माहितीये की ज्ञानाची प्रमाण असतात, सिद्धता असते. तसं इथे पण प्रमाण आहे. कुठलं? सत आणि त्यात असे 2 प्रकारचं जग दिसतं, ज्याच्या प्रमाणामुळे, ज्याच्यामुळे, ज्याच्या ज्ञानामुळे, जे समजल्यामुळे जग 2 प्रकारचं दिसतं, सत आणि त्यात. त्यात बरं का, तत् नाही, त्यात. ते सर्व काही मी आहे. मी म्हणजे महालक्ष्मी किंवा आदिलक्ष्मी, आदिशक्ती असं म्हणूया. फक्त महालक्ष्मींचा विग्रह नव्हे तर यायचा नाही, तर हे परमात्म्याची पराशक्ती आहे म्हणून आदिशक्ती घ्या, पराशक्ती. तर हे जाणून म्हणजे सत आणि त्यत असं जग ज्याच्या प्रामाण्यामुळे दिसतं, ते सर्व काही मी आहे म्हणजे महालक्ष्मी, आदिशक्ती. आणि हा 6 अक्षरी मंत्र सर्व यथार्थ असं फल देणार. प्रत्येक ठिकाणी वेगळे शब्द वापरलेले आहेत आणि त्याचं आपण चिंतन त्याप्रमाणे करत आहोत. आता इथे यथार्थ फल सांगितलेलं, तर ते काय आहे ते आपण बघूया. हा 168व्या श्लोकाचा उत्तरार्ध 169चा श्लोक असा सत्यम या पदाचं त्याच्यावरती भाष्य आहे. ज्या प्रमाणात जग सत्वत्यात असं दिसतं ते जग मी आहे असं देवीने इथं सांगितलं. बृहदारण्यक उपनिषदातला संदर्भ इथं आहे. श्रुतीने असं सांगितले की ब्रह्माची 2 रूप आहेत, मूर्त अमूर्त, मर्त्य अमृत, स्थिर अस्थिर, सत्यत. दुसऱ्या बघूया आपण. द्वे वाव ब्रह्मणो रूपे मूर्तं चैव अमूर्तं च मर्त्यंच अमृतंच स्थितंच यच्च सच्च त्यच्च. बृहदारण्यक उपनिषद
2, 3, 1 असा संदर्भ आहे. आता हे काय आहे बघूया. आता इथे काय म्हटलंय, 2 रूप आहेत ब्रह्माची, मूर्त आहे अमूर्त आहे. म्हणजे एक प्रत्यक्ष आपल्याला दिसतं, एक दिसत नाही. एक मर्त्य आहे, एक अमृत आहे. तर मर्त्याचं जग आपण बघतोच आहे. प्राणी मात्र मनुष्यासह सगळे झाडं वेली कधी ना कधीतरी ते मरतात. पण त्यांच्यामध्ये एक न मरणारं जे अमर असं तत्व आहे ते अमृत आहे. अमृतत्व म्हणतो आपण त्याला. है ना, मृत्योर्मा अमृतांगमय. पण अमृतत्वाकडे बघा तुम्ही. मृत्यू जे आहे त्याच्याकडे पाहू नका. आम्हाला अमृतत्व मिळवायचंय, तिकडे जायचं. दुसरं काय स्थिर आहे अस्थिर आहे ते तर आपण पाहतो. जग कसं आहे, काही काही गोष्टी स्थिर असतात, काही गोष्टी अस्थिर असतात. फुल उमलतं, दुसऱ्या दिवशी ते कोमेजून जातं. अस्थिर आहे त्याचं अस्तित्व. काही जे आहे ते स्थिर असतात. तर त्या मानाने झाड, वृक्ष स्थिर असतो, त्याची फुलं अस्थिर असतात. अशात सत आणि त्यात जे सत आहे, शाश्वत आहे ते, आणि त्यात म्हणजे ज्याचा दाखवता येत नाही, जे त्याग केलं जातं, जे नष्ट होतं ते एक शाश्वत आहे, एक अशाश्वत आहे. आता सत म्हणजे काय? निश्चित गुणनिर्देश करता येणारे. गुणनिर्देश ज्याचा करता येतो निश्चितपणे ते सत. आणि त्यात म्हणजे फक्त दाखवता येणार, पण निश्चित वर्णन करता येतं. दाखवता येतं पण त्याचं वर्णन करता येत नाही, असं या श्लोकामध्ये देवीने सांगितलं. तर 2 रूपांच्या जोडीमधला ती सत आणि त्याचा उल्लेख करते. म्हणजे जे गुणविशिष्ट जग आहे, प्रत्येक गोष्टीचा काही ना काहीतरी गुणधर्म आहे. प्रत्येकाचा वायू, जल, अग्नी, कोणतीही वस्तू घ्या, दगड, वृक्ष, वेली, प्राणी मात्र, सगळ्याचा एक एक काही ना काहीतरी गुणधर्म असतो. जसं चंद्राची शीतलता, अग्नीची उष्णता, असा प्रत्येकाचा पाणीचे शीतल असतं. तर असे प्रत्येकाचे गुणधर्म असतातच. सोन्याचा गुणधर्म काय, कधीही गंज लागत नाही. लोखंडाचा गुणधर्म, लोखंड गंजतं. तर असा प्रत्येकाचा गुणधर्म आहे. तर ते गुणविशिष्ट असं जग आहे. आता आपल्याला त्रिगुण माहिती आहेत. नेहमी आपल्याला गुण म्हटलं की त्रिगुण आठवतं, सत्व रज तम. पण इथं त्या गुणांचा उल्लेख नाही, इथं गुणधर्म आहे. त्या वस्तूचा विशिष्ट एक धर्म असतो. तसं आता आपल्याकडे धर्म या शब्दाची व्याख्या अनेक प्रकारे केलेली आहे. पण गुणधर्म हा एक धर्मविशेष आहे. धर्मविशेष म्हणतात त्याला. तसा प्रत्येक प्राणी मात्र, आता सर्प कसा चालतो, ते त्याचं विषारी असं नाही, हा त्याचा गुणधर्म आहे. विंचवाचा गुणधर्म, तो डंख मारतो. आणि गुणधर्म प्रत्येकाचे असतात. म्हणून या जगामध्ये प्रत्येकाचा गुणधर्म आहे. फळं आंबट असतात, गोड असतात, तुरट असतात, हा गुणधर्म झाला. तर गुणविशिष्ट असं जग आहे. सगळं जग असं गुणवैशिष्ट्याने दाखवता येत. हे पदार्थ विज्ञान, रसायन विज्ञान, ह्या विज्ञान शास्त्राद्वारा हे स्पष्ट होत. प्रत्येक पदार्थाचा अल्कली, ऍसिड आहे ना, प्रत्येकाचा गुणधर्म आहे. भाज्यांमध्ये गुणधर्म आहेत. काही भाज्या खारट असतात, काही भाज्या गोड असतात, काही भाज्या कडू असतात. तर कारलं कडू असतं, ऊस गोड असतो, हा त्याचा गुणधर्म आहे त्या फळात. तर पदार्थ विज्ञान, रसायन विज्ञान याच्यावर काम करतं आणि त्याच्याद्वारा ते दाखवता येतं, सिद्ध करता येतं. आणि जे फक्त निर्देश करून दाखवता येत ते स्पष्टपणाने दिसत नाही, त्याला स्पर्श करता येत नाही, पण ते दाखवता येत निर्देशात. कसं काय दाखवता येतं? प्रेम. आता माझं तुझ्यावर प्रेम आहे असं आपण म्हटलं तर ते दाखवता येतं का? प्रेम आहे म्हणजे काय? मग ते गुलाबी रंगाचं फूल द्यायचं म्हणा, किंवा काय गुलाबी रंग प्रेमाचा एक दाखवलेला असतं नुसतं. त्याला काय म्हणतो आपण? संकेत. संकेताने कळतं.
पण ते प्रेम दिसलं पाहिजे. जसं आईचं मुलावरचं प्रेम हे दिसतं क्षणोक्षणी. पती पत्नीमधलं प्रेम केव्हा दिसेल? तर एकमेकांसाठी त्याग करणं, एकमेकांची सुखसोयी पाहणं, एकमेकांच्या संमतीने राहणं, याच्यामध्ये प्रेम दिसेल. सारखी भांडणं झाली तर माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून काय उपयोग आहे का? नाही. हे प्रेम कसं निर्देश करून दाखवतं. नंतर क्रोध म्हणा, राग म्हणजे क्रोध. क्रोध हा निर्देश करून डोळे लाल झाले, आवाज वाढलाय. हं. द्वेष, द्वेष दिसतोच आपल्याला. असूया अनेक ठिकाणी, अनेक लोकांच्या मध्ये असते. लोभ, पैशाचा लोभ असतो. WWW म्हणतात ना इंग्लिशमध्ये, 3W, वेल्थ, वाईन आणि वुमन. त्यांच्याकडे तसं सांगितलं, त्याचा लोभ असतो माणूस. हनी ट्रॅप म्हणतो ना अलीकडे, तो शब्द आपण वर्तमानपत्रात असतो. ते कशामुळे? लोभाने. मोह, मोह फार वाईट. मोहामुळे हा जो व्यसन आहे ते मोहाने होतं. आसक्ती असणं, कुठल्याही गोष्टीचा पॉझिटिव्हनेस हा वाईटच आहे. उपरती आली, ही एक चांगली भावना आहे. उपरती आली त्याला पश्चाताप झाला. ह्या सगळ्या भावना आहेत, मनाची भाव आहेत. हे भाव दाखवता येत नाही. निश्चित असा गुणधर्म त्याचा सांगता येत नाही. हे जग आहे. या जगामध्ये हे असे काही भावना आहेत की ज्यांचा गुणधर्म फक्त निर्देशित करता येतो. त्यांचा गुणधर्म एकच एक गुणधर्म आहे असं सांगता येत नाही. निश्चित काही सांगता येत. आणि ते प्रयोगशाळेमध्ये सिद्ध पण करता येत. आता आईचं प्रेम कसं सिद्ध करता येईल आपल्याला? एखाद्याला वृक्षांवरती, झाडावेलींवर खूप प्रेम असतं. खूप प्रेमाने वाढवतात. शेतकऱ्याचं आपल्या काळ्या आईवर प्रेम असतं. धनधान्यावरती जे शेत जेव्हा उगवतं तेव्हा त्याच्यात प्रेम करतो तो. मायेने वाढवतो त्यांना. जनावरांवर प्रेम असतं. गाय, बैल वगैरे. कित्येक तर बैल एखादा मालक जर गेला तर 3-3 दिवस अन्न पाण्याशिवाय तो राहतो. इतका शौक तो करतो. असं त्यांचंही प्रेम असतं. पण ते प्रयोगशाळेत नाही सिद्ध करता येत. ज्याला आपण उच्चतम अवस्था म्हणतो, समाधी स्थिती जी आहे ती प्रयोगशाळेमध्ये सिद्ध करता येत नाही. आता काही जे असतं ते लपलेलं असतं. ते कसं? तर बीज आहे झाडाचं. त्या झाडाच्या बीजामध्ये मोठा वृक्ष होण्याची क्षमता असते. त्याला पानं, फळं, फुलं, फांद्या हे सगळे असतं. पण ते कुठे असतं? सुप्त स्वरूपात. दिसत नाही ते. पण अंकुर आला त्याला की ते सत्यामध्ये येतं. असं पण आहे. म्हणजे काही जे वस्तू आहेत त्याचे गुणधर्म दाखवता येतात. काही जे भावना आहेत त्या निर्देशित करता येतात. आणि काही जे सत्य असतं ते लपलेलं असतं. ते लपलेलं केव्हा होतं? ते जेव्हा प्रकट होईल तेव्हा आपल्याला दिसतं. मग ते जे बीज आहे त्याच्यामध्ये जो वृक्ष आहे तो आपल्याला दिसत नाही. त्याचा गुणधर्म आपण इतर वृक्षांच्यामुळे सांगू शकतो, की हे आंब्याचं झाड आहे, याचे आंबे खूप रसाळ आहे, याच्या कैऱ्या मोठ्या मोठ्या आहेत. असं तसंच दुसरं असेल तर आपण सांगू शकतो. पण त्या बीजामध्ये काय आहे लपलेलं आहे हे नाही आपल्याला सांगता येत. त्याच्या ते बीज जेव्हा आपण लावतो त्याच्यापासून मोठा वृक्ष होतो. त्याच्यामध्ये अनेक फळं लागतात. त्या फळांमध्ये अनेक बीज असतात. आता एक वृक्ष किती बीज निर्माण करू शकेल हे प्रयोगशाळेत सिद्ध करता येतं का? एक आंब्याचं झाड आपण लावलं, शेकडो आंबे लागले त्याला. तेवढी शेकडो फळांमध्ये शेकडो बीज असतात. त्या प्रत्येक बीजापासून एक एक वृक्ष झाला. त्या वृक्षाला पुन्हा असे शेकडो आंबे आले आणि त्याच्यातून पुन्हा दुसरे बीज तयार झालं. असे किती असंख्य संख्या, अनलिमिटेड, इन्युमरेबल. तर ते नाही सांगतात, ते प्रयोगशाळेत नाही सिद्ध करतात. त्याचं गणित करता येत नाही. म्हणून अमूर्त जग म्हणलेलं आहे त्याला. काय म्हणायचं त्याला? अमूर्त जग आहे. आंब्याच्या कोळीमध्ये वृक्ष आहे. तो वृक्ष अनेक वृक्ष पुढे तयार करणार आहे हे पण माहिती आहे.
पण ते मूर्त स्वरूपामध्ये आपल्याला आत्ता दिसत नाही. जेव्हा अंकुर येईल त्यावेळेला तो वृक्ष आपल्याला दिसेल. म्हणून अमूर्त जग, सूक्ष्म असं जग आहे ना हे तत्वज्ञान. म्हणजे आपण एक गुणधर्मासह दाखवता येतं असं या जगामध्ये वस्तू आहे. दुसऱ्या भावना समजतात, पण त्यांचे गुणधर्म वगैरे आपल्याला प्रयोगशाळेमधून सिद्ध करता येत नाही. आणि तिसरं, जग आहे, प्रकट झालेलं नाही, पण ते आहे, अशा अवस्थेमधलं अमूर्त असं जग. मग आता हे सगळं सत आणि तत् मध्ये येत. हे सगळं जग जे आपले ऋषीमुनी हे अतिशय चिकित्सक पण होते आणि वैज्ञानिक पण होते. त्यांनी सगळ्या गोष्टी अनालिटिकली आणि त्याचं सिंथेसिस करून सांगितलेलं आहे. जसा अग्नीच्या 7 ज्वाळा हे त्याचं अनालिसिस आहे. असं प्रत्येक गोष्ट ही या तत्वज्ञानामध्ये सांगताना अनालिटिकली पण सांगितलेली आणि सिंथेसाइज करून पण सांगितलं. तसं हे 3 भाग म्हणजे सत आणि त्यत हे 2 भागामध्ये जग आहे. मूर्त अमूर्त, स्थूल सूक्ष्म, स्थिर अस्थिर असं करून सांगितलं. आता इथे सत आणि त्यत असं म्हटलंय. तर सत म्हणजे काय, तर हे त्याचा गुणधर्म आपल्याला गुणविशिष्ट जे दाखवता येतात, सिद्ध करता येतात. आणि त्यात मध्ये काय येतं, तर भावना ज्या निर्देशित करता येत नाही पण दिसू शकतात. आणि अमूर्त जग, अमूर्त म्हणजे लपलेलं, अजून ते प्रकट झालेलं नाही पण आहे. जसं आपल्याला 100% माहित असतं की ज्वारी पेरल्यानंतर त्याच्यातून अंकुर येणार, दिसत नाही, ती फोडली तर तिचा उपयोग होणार नाही. पण हे पक्क माहिती की अमूर्त असं ज्वारीचं झाड त्याच्यातून येणार आहे, त्याला ज्वारीची कणसं लागणार आहे. हे अमूर्त लक्षात आलं ना. म्हणजे एक निर्देशित गुणधर्म आपल्याला दाखवता येतात, ज्याचे गुणधर्म दाखवता येत नाही पण त्या भावभावना प्रकट होतात. आणि तिसरं अमूर्त आहे, आत्ता दिसत नाही पण ते नंतर दिसू शकतं. आता हे सगळं जग, सूक्ष्म जग, स्थूल जग, गुणधर्म गुणविशिष्ट जग, निर्देशित करता येणारं जे काही जगामध्ये आहे ते सगळं म्हणजे महालक्ष्मी पराशक्ती, परमात्म्याची पराशक्ती, आदिशक्ती, सर्व देवींचं मूळ स्वरूप, सर्व देवींचे रूप त्या आदिशक्तीचे येतात पुराणामध्ये. असं सुंदर तत्वज्ञान या ठिकाणी मांडलेलं आहे. आता हे जग दाखवण्यासाठी काही प्रमाण लावतात. इथं प्रामाण्य म्हणले ना, ज्याच्या प्रामाण्यामुळे जग सत आणि त्यत असं 2 प्रकारचं दिसतं. प्रामाण्य कोणतं, तर प्रमाण कुठलं, ज्ञानाची प्रमाण असतं. सिद्धता ज्याने होते ते कोणतं आहे, तर शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण आणि प्रत्यक्ष. आता हे जेव्हा प्रत्यक्ष असतं तेव्हा आपण पाहतो, स्वतः पाहतो, ते प्रति अक्ष डोळ्यासमोर, हे प्रत्यक्ष. पण काही वेळेला फसवाफसवी सुद्धा असू शकते त्यामध्ये, पण प्रत्यक्षपणे प्रमाण मानलेलं आहे की आपण पाहतो. अनुमान काय आहे, तर धूर, अग्नीचा धूर निघतो त्यामुळे यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, हे अनुमान. उपमान कोणतं, तर आपण एक म्हशीचं गाईचं चित्र पाहिलं तर तत्सम रानामध्ये आपण प्राणी बघितला किंवा दुसरीकडे बघितला तर आपण म्हणतो की हे गाय आहे, ही म्हैस आहे, हा घोडा आहे, हा अमुक आहे, हे तमुक. उपमान. आणि शब्द प्रमाण तर आपण मानतो, आईचा शब्द, वडिलांचा शब्द, त्यांच्या अनुभवाचे शब्द असतात ते आपण मानतो, मानायला पाहिजे. गुरूंचा शब्द आणि शास्त्रातील शब्द, वेदांमध्ये जे काही आहे ते ज्ञान स्वरूप आहे, ज्ञान देणार आहे, ते शब्द प्रमाण आपण मानलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवंताचे शब्द आहेत,
स्वयं हरिमुखात निसृता, हरिमुखातून आलेले ते शब्द आहेत, ते आपण प्रमाण म्हणून मानतो. भागवत हे सगळे शब्द प्रमाण, शास्त्र ग्रंथ जे आहेत ते सगळे काय आहेत, शब्द प्रमाण. आता ही प्रमाण जी लावलेली आहे ज्ञान होण्यासाठी, ते सुद्धा देवीच. म्हणजे भगवतीचं अस्तित्व कुठं नाही असं आहे का? नाही. ह्या जगामधल्या सत्यात मध्ये आहे. प्रमाण जी ज्ञानाची लावली जातं त्यामध्ये. म्हणजे काय इथं देवी सर्व जगाच्या स्वरूपाने आहे, विश्वात्मक असून ही विश्वाच्या पलीकडे ती आहे. दशांगुळे उरला, सगळं व्यापून 10 अंकुळ पुन्हा वरच. आणि परमात्म्याची पराशक्ती ही असल्यामुळे तीही त्याच स्वरूपाची आहे, असं या ठिकाणी तत्वज्ञानात्मक विवेचन बृहदारण्यकाच्या आधाराने केले. आता या पदापासून कुठला मंत्र तयार होतो? सत ह्या पदापासून सत्य असा पद घेतलं इथं. सत्यमाशी मही, श्री सूक्तामध्ये सत्य हे पद. तर सत्य या पदापासून ओम सत्याय नमः असं 6 अक्षरी मंत्र तयार होतो. सत स्वरूपाने देवी आहे, त्यात स्वरूपाने देवी आहे, जगत स्वरूपाने देवी आहे, प्रमाणांच्या स्वरूपाने देवी आहे, म्हणून ती सत्य आहे असं ऋषी म्हणतात. ते रूप इथे श्री सूक्तामध्ये आहे. ऋषींनी तिला काय म्हणले? सत्या. सत्या, नित्या, सनातनी श्लोकांमध्ये असते. तर ती सत्य आहे. त्याच्यापासून मंत्र होतो ओम सत्याय नमः. हा मंत्र कसा आहे? यथार्थ फल देणारा आहे. यथार्थ फल देणार म्हणजे काय? आपण आतापर्यंत बघतो की प्रत्येक मंत्राचे एक वेगळी अशी फलश्रुती आहे. 51 मंत्र आहेत. 51 मंत्रांची फलश्रुती त्या आशयाने, त्या अर्थाने आहे. माहिती काय आहे की यथार्थ फळ देणार म्हणजे विशिष्ट गुण प्रकट करणारा आहे. विशिष्ट गुण, कारण इथं गुणांशी संदर्भ. ज्या गोष्टीत जो अर्थ आहे तो दर्शविला जातो. अभिप्राय नुसार जो अर्थ त्यात आहे तो दाखवला. अर्थ या शब्दाचा दुसरा अर्थ समर्थता असा पण होतो. सामर्थ्य, ते करण्याचं सामर्थ्य. धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ आहेत. म्हणजे पुरुषांनी मिळवण्याचे सामर्थ्य नाही, पुरुषाचं सामर्थ्य असायला पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष हे पुरुषार्थ करण्याचे, पुरुषार्थ चार. एरवी आपण म्हणतो ना, मला या गोष्टीत काय अर्थ नाही, या गोष्टीत काही राम नाही, या गोष्टीत काय अर्थ नाही, म्हणजे निरर्थक आहे असं म्हणतो. जीवनात काय अर्थ नाही, अर्थहीन जीवन झालंय माझं. अर्थहीन भासे मज हा खेळ जीवनाचा, असं आहे ना गाणं. तर तसं अर्थहीन जीवन होऊ नये आपलं, म्हणून ह्या देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे. कुठला? ओम सत्याय नमः. आपलं जीवन अर्थहीन होईल म्हणून ओम सत्याय नमः या मंत्राचा जप करायचा. त्याचं यथार्थ फल आपल्याला मिळतं. म्हणजे सगळे विशिष्ट गुण आपल्याला कळतात, आपल्याला प्राप्त होतात. आणि मुख्य आपलं ध्येय काय असतं? जीवन सफल व्हावं, कृतार्थ व्हावं. आपण म्हणतो की नाही 60 नंतर 70 नंतर बाबा माझ्या जीवनात कृतार्थता आहे, बाबा मुलं चांगली आहेत, घर आहे, दार आहे, सगळं आहे, आरोग्य आहे, कृतकृत्य झालं. तर ती कृतकृत्यता येण्यासाठी, यथार्थता येण्यासाठी, जीवन सफल होण्यासाठी देवीचं हे सत्य रूप करणं आवश्यक आहे. सत्यमाशी नाही, ती देवी आहे म्हणून ऋषी तिला सत्या म्हणून. सत्स्वरूप भगवंत आहे त्यांना सच्चिदानंद, नाही तर देवी आहे, स्त्रीलिंगी आहे म्हणून सत्या म्हणते. ओम सत्याय असा हा छानपैकी मंत्र आहे तत्वज्ञान. मग इथे आपण थांबतो. उद्या आपण पुढचा मंत्र. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांती शांती शांती। हरि ओम श्री गुरु